श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री पांडुरंगाय नमः. श्री कुलदैवताय नमः. श्री माता पितृभ्या नमः. ओम नमोजी हेरंबमूर्ती वक्रतुंडा गणाधिपती विद्यार्णवाकळा संपत्ती भक्त संकटवारी गजानना सदैव धवला श्वेतपद्मा विद्याभूषित कला संपन्न धामा तुझा वंदितो पादपद्मा ग्रंथाक्षरा बोलवी तू निश्चळ निरंजर निर्विकार परिभक्त रजो बंधनाधार प्रेमे संभोनी मूर्ती साकार अम्मा दासा मिरविसी तरी वक्रतुंडा पाशांकुशधरा किंकिनी मंडिता ग्रंथाधरा येऊनी स्वामी वदन सुंदरा मम रसाना रस सेविका अगार्थलिंग प्रकरण रस्व दीर्घ शृंगार धारणा सुरस छंद ताल नवरस रस ग्रंथा माझी आदरिका हे गणाधिपती गणराज मी अबोध वर्णना आहे सहज परी कृपा करुणी सकळा भोज विकळबदा हरी आता हे मोरेश्वरा गणाधिपती सर्व विषयाधीश मूर्ती मंगलारंभी मंगलाकृती आरंभी स्तुती प्राप्तितो तरी सरस्वती कला मांदूस सवे घेऊनी वाहन हंस या संतागणी येऊनी सभेस विराजावे महाराजा जी मंगलदायक वाग्भवानी चातुर्य सरिता ब्रह्मानंदनी ती महाशक्ती हंसवाहिनी येऊन घेई महाराजा जयाचे निकृपे वाकुडी दृष्टी वाचस्पतीच्या मिरवती कोटी ती मायतू सर्व गोरटी घेऊन येई महाराजा असो वैसे पाचरण वचन ग्लानित भावना सम्यक पाहून ग्रंथासनी मूर्तिमंत येऊन वरा लागी अर्पिजे सकळ सिद्धी पूर्णपणा पावोत ऐशा विनीत वचना वरद मौळी हस्तकंजना स्पर्शोनी ज्ञाना मिरविले मने महाराजा कलोत्तमा सिद्धी पावेल काव्य महिमा ऐसे बोलूनी सुशील धामा रसने स्थापिलो सरस्वती या परी निमितो श्री गुरुराज जो अज्ञान तमे सविता विराजे जो मोक्षपदा ते उरुनी काज साधका ते विराजवी तो ज्ञानेश गुरु ज्ञान दिवटी संयोगोनी बैसला मम पृष्टी लेखनी कवळोनी कर संपुटी ग्रंथालागी आधरितसे वरद हस्ते स्पर्शोनी मौळी फेडिली सकळ ज्ञान काजळी या परीतया बुद्ध्यांजुळी अनन्न भावी नमितो मी तो नरहरी वंशी विजय ध्वज धुंडीराज नाम तयाचे साज तोही पृष्टी बैसोनी सहज ग्रंथालागी आदरितसे आता नमो ज्ञान शक्ती जी सत्तामयी चित भगवती अनन्य भावे चरणावरती फाळती अर्पुनिया या परी निमितो श्रोते संत की तुम्हा गुईचा मी अतीत तरी ग्रंथा तरी सुरस निवांत प्रेम भरीत दाटवा अहो प्राज्ञिक संत श्रोती प्रत्यक्ष तुम्ही महेश मूर्ती तुम्हा वर्णावया बुध शक्ती मज माझी केवी मिरवेल परिधन्य तुम्ही भक्ती वाडे स्वीकारिता बोल बोबडे जड बाळा उभवूनी कोडे जगा माझी मिरविता की पहा जैसे कांचमन्यास सोमकांत नाव ठेविले त्यास तेने चिद्वेष लाज सोमास वरोनी बुंदा ढाळीतसे देवी तुमच्या शरणांगत नरहरी मालू धुंडी सूत तस्मात महंत श्रोते संत करा सरते आपणा तरी या परी पूर्वी कथा सारामृत ग्रंथ वदविला तुम्ही श्रद्धायुक्त आता ही ओपोनी वरदस्त भक्तिसार वदावा जे संत झाले जगद्विख्यात तयाचे महात्म्य वदविले समस्त परी सरसार कथा त्यात उरल्या असती महाराजा जया संताच्या पायी रत गुरुमूर्ती प्रतापवंत की ज्यांनी संप्रदाय जगद्विख्यात जगा माझी स्थापिले तरी त्याची सर्व कथा ग्रंथी स्वीकार वया उदान द्यावे श्रोती असो कलित प्रारंभी रमापती नवनारायणा पाचारी उद्भवासी बैसोनी सान्निध कनकासासनी यादव वृंद तवते नवनारायण प्रसिद्ध प्रविष्ट झाले द्वारकी कवी प्रथम हरी दुसरा अंतरिक्ष तृतीय होय चतुर महाप्राज्ञा की प्रबुद्ध नर नारायण चतुर्थ तो पंचम महाराज पिप्पलायन सहावा विरहोत्र नारायण
सातवा दुर्मिल, आठवा चमस जान, करभंजन नववा तो. ऐसे नवनारायण महाराज द्वारकेत पातले सहजासहज. रमापतीचे पाचारण चोज, दृश्य झाले धवळारी. हरीने पाहताची नारायण, सोडिता जाहला सिंहासन. परम गौरविले अलिंगुन, कनकासी बैसविले. सकल वैभव भूषणाकार, मिळवूनी सकळ अर्चा संभार. सरिता झाला सपरिकर, षोडशोपचारे पूजेसी. हरीचा गौरव पाहून बोलते झाले नारायण. कवन अर्थी पाचारण, आम्हासी केले श्रीरंगा. हरी म्हणे जी महाराजा, की मनी काम वेदला माझ्या. कलित अवतार घेणे ओजा, तुम्ही आम्ही चालावे. जैसे समुच्चय एकमेळी, राजहंस जाती उदयची झळी. तेवी तुम्ही कृपा कल्लोळी, अवतार दीक्षा मिरवावी. हेरू म्हणती जनार्दना, अवतार घेवा कवने स्थाना. कवन नामी कवन लक्षणा, जगा माझे मिरवावे. यावरी बोले द्वारकाधीश, कवी नारायण जो प्रत्यक्ष. तेने मच्छिंद्र होऊनी दक्ष, जगा माझी मिरवावे. यावरी हरी जो महादक्ष, तो तव शिष्य होऊनी प्रत्यक्ष. महाराज नाम तो गोरक्ष, जगा माझे मिरविजे. या परी अंतरिक्ष नारायण नाम, तो जालिंदर मिरविजे प्रकाम. तयाचा शिष्य भक्ती द्रुम्न, प्रबुद्ध नावे कानिफा. या परी पंचम पिप्पलायन प्रकाम, मिरविजे जगी चरपटी नाम. अविरहोत्र जो योग दुर्म, मिरविजे जगी नामे नागेश. या परी दुर्मिल ती समर्थ, जगी मिरविजे भरतरनाथ. आणि चमस नारायण जगी विख्यात, रेवन नामे मिरविजे. नववा तो करभंजन, तो गहिनी ऐसे मिरविजे नाम. ऐसे अवतार मही कारण, दीक्षेप्रती मिरवावे. म्हणालय कटपणी वास, कारणे सांगता मी कलीस. तरी तुम्हा सवे अवतारास, बहुत येतील महाराजा. प्रत्यक्ष कवी वाल्मिक सुरस, तो पुढे होईल तुलसीदास. आणि शुक महाराज जो ब्रह्मबास, कबीर भक्त होईल तो. या परी जो व्यास मुनी, तो जयदेव होईल महात्प्राज्ञी. आणि उद्धव माझ्या प्राणाहुनी, आवडता होईल नामा तो. आणि भक्ती पौढी जांबुवंत, तो नरहरी होईल नितांत. आणि प्रत्यक्ष जो बलराम भ्रात, पुंडलिक होईल तो. मीही प्रत्यक्ष जन्मोन, ज्ञानदेव नामे मिरविन. आणि धवलारी जो पंचानन, श्रीनिवृत्तीनाथ होईल की. आणि सत्यनाथ चतुर्नन, तो सोनामी मिरविल सोपान. जे योग माया मान संमोहन, मुक्ताबाई विराजेल. या परी प्राज्ञिक हनुमंत, तो रामदास होईल महाभक्त. आणि कुब्जादासी माते रमत, जनी जनात होईल की. असो ऐसे समुचे करोन, कलित वाढवावे भक्ती महात्म्य जाण. मग अवश्य म्हणून नारायण, पुढे बोलत प्रश्नाते. म्हणती महाराजा सर्वज्ञ मूर्ती, आम्हा सांगता जन्मस्थिती. परी कवन स्थानी केवते युक्ती, व्यक्त होणे ते सांगा. यावरी बोले प्रत्यक्ष नारायण, की दीक्षेचे भविष्य पुराण. पूर्वीच कथिले पराशनंदन, महामुनी व्यास तो. अगापूर्वी 88 सहस्र ऋषी, निर्माण झाले विविध वीर्यासी. ते वीर्य चुकोनी ठाई ठायासी, अपाक काही उरली असे. ते जीवदशे वाचुनी सत्य, महाराजान पावे उदय. तरी ते ठाई ठाई केवते वीर्य, त्याचे ठाय ऐकावे. उपरी चर वसुयानी असता, वीर्य गळले उर्वशी पाहता. ते शरीरस्थ दुरोनी द्रवता, आदळता झाले त्रिभाग. यमुनेत वीर्य बिंदू द्रोणाकाठी, पडताची झाले त्रिभाग शेवटी. 2 भाग द्रोणापोटी, एक जळी पडिला. असो पर्ण द्रोणात जो भाग पडिला, तो तत्काळ द्रोणकृपी जन्मला. परी जळात जो भाग पडिला, तो ग्रासिला मत्स्याने. परी तो मत्स्यदरी वीर्य, नारायण प्रत्यक्ष आहे. परी जीव दर्शविन, गर्भवशोदय होत नाही महाराजा. तरी प्राज्ञिक कवी नारायण, तेने मत्स्यदरी जन्म घेण्य. मच्छिंद्र ऐसे जगात नामाने, मिरवावे महाराजा. या परी शिव कामावरी कोपून, तृतीय नेत्रेचा काढून यज्ञ. महाभस्म केला भस्मतेने, ऐसे ग्रंथ बोलती. परी तो काम द्विमूर्धनी,
बैसला आहे वीर्य प्राशान करोनी, तरी तयाचे जठरी अंतरिक्ष जाऊनी जालिंदर नाम मिरवेल. या परी कुरुवंशी जन्मजे, नागे सत्री यौवान केले आहे. तया वंशी महान पाहे पुत्र थराना मिरवेल. तो मही लागी करील हवन, तेव्हा गर्भ सांडील द्विमूर्धन. यज्ञकुंडी दैदिप्यमान जालिंदरे जन्मावे. या परी ब्रह्मवीर्य सहस्रेसी, ऋषी निर्माले सहस्र88. तेव्हा वीर्य रवतीरासी रेवे माझी पडिले. ते महीचे मरम कुशी, वीर्य आहे रेवती राशी. तेथे व्यापुने जीवदशेशी देहा लागी मिरवावे. तो महाराजा चमस नारायण, रेवन सिद्ध मिरविजे न माने. रेवा वैरेत झाला जन्म, म्हणून नाम हे त्याचे. तोची वेळी आणि करेत, सर्पणी मौळी अकस्मात. पडिता प्राशिले तिने नेमस्त, भक्ष म्हणून जानपा. ते जन्मे जयाचे नाग सत्रात, नाग आहुती विप्रदेत. ते वेळी आस्तिके निश्चित, सर्पणी ते लपविले. ब्रह्मवीर्य उदरात, अंडजा शुक्ती रत्नयुक्त. पुढे होईल महानाथ, भविष्य जाणून आच्छादी. महातरुच्या पोखरी, तक्षकात्मजा पद्मिनी नारी. ठेविता प्राज्ञी करुषेश्वरी, 9 मास लोटले. असो त्या अंडज युक्तिकायुक्त, जीवदिशा सकळ होनी मुक्त. तरी अविर्होत्र नारायण तेथ, संचारी जय महाराजा. वीर्य अंडज पात्र सांडोनी, गेली आहे तक्षकनंदनी. तो वडाच्या पोखरस्थानी, अद्यापी आहे महाराजा. तरी तेथ अविर्होत्र, प्रवेश करिता सत्पात्र. वट सिद्धनाथ सर्वत्र, तया देही मिरवावे. या परी मित्र रेत मित्र संपत्ती, कृपे कुरवाळील मच्छिंद्र जती. ती वरदहस्तीची उरकडा विभूती, साचुकार मिरवेल. ते मंत्र प्रतापे सूर्यवीर्य, सविता राज सांडिता होय. परी ते भविष्याकारी उकरडामय, वरद भसद मिरवेल. तेथे हराजो नारायण, शीघ्र संचरोनी दीक्षा कारण. गोरक्ष ऐसे प्रतिष्ठा नामाने, जगा माझे मिरवावे. या परी मृडानी कारणी, सुरवर आली या दक्ष सदनी. ते कमलोद्भव पाकशासनी, समारंभे पातले. परी दक्षात्मजेची रूप रहाटी, नेत्रकटाक्ष पाहता परमश्रेष्ठी. तेने धडाडूनी कामपाटी, इंद्रियद्वारा द्रवला तो. परी तो चतुराननी, पैसला होता सभास्थानी. कामद्रवता इंद्रियवदनी, परमचित्ती लाजला तो. मग रगडोनी चरणटाचे, चिन्हत्व केले रेताचे. ते एक आगळे 60 सहस्राचे, रेत भाग वहिले. ते 8 सहस्र रेत प्रमाणासी, जीवदशा अपत्य वाल्ले खिल्ले तरुषीसी. झाले परी एक भागासे, वीर्य आहे तैसेची. ते लज्जायुक्त होऊनी, केरासह सांडिले भगीरथी जीवनी. तयातुनी मग एक भाग जाऊनी, कुशे बेटी स्थिरावला. तरी तो कुशदरीचे निखिळी, रेत मागाची आहे वेली. तो पिप्पालयन माऊली, संसारावे तेने तेथे. टाचे चरपटले आहे रेत, मनोनी नाम चरपटनाथ. जगात मिरोनी जगत विख्यात, दीक्षेलागी विराजावा. या परी कुंभोद्भवाचा उदय झाला, तो मित्र कामशराचा लोट लोटला. तो गगनपंथे विमुक्त झाला, अतिबळे करोनिया. एक भाग घटी पडता, अगस्ती उजय झाला तत्वता. एक भाग महिवरता, कैलासदनी पातला. तो महाराज कैली करुषी, भिक्षा भरतरी उर्वेशी. भरतरी म्हणती भिक्षा पात्रासी, आगनी ते ठेविले. तो मित्र रेत अकस्मात, येऊनी पडले भरतरियात. ते कलोके पाहुनी भविष्यात, भरतरी तैसे रक्षितसे. तरी ते भरतरी रेत संगी, दुर्मिल नारायण प्रसंगी. संचोरणी रेत अंगी, भरतरी नामे मिरविजे. या परी हिमाद्रीच्या विपिन स्थानी, दिग्गज ठेला महिते शयनी. ते सरस्वतीचे उद्देश करोनी, विधिवीर्यासी ढासळला. ते वीर्य गजकनात, पडिताच झाले बिंदुयुक्त. तरी काहीसे वीर्य होऊनी विभक्त, महिवरती पडली. तयावरी व्याघ्र चाली, चालता भेदले पाऊली. तया पादसंधीत तनू तिली, जीवदशा त्रिची. तैसा गज कर्णसुती कारण, प्रबुद्ध मिरविजे रेतरत्न.
तया नामाधिधानी प्रयत्न कर्णकानी फामीर विजे. या परी गोरक्षाची हतवटी पडता वाळवंटाची पोटी. कर्दम पुतळा करिता जेठी अभिमंत्रोनी भविष्यांतर. मंत्रशक्ती विष्णुवीर्य अव्हालोनी या पुतळामय. ते करभंजने संसारा या जीवदशा मिरवावी. ऐसे सांगोनी रमारमणे संतुष्ट केले नवनारायण. मग परस्परे नामकानमन करुनिया उठले ते. असो भगवंतेशी नवनारायण पाहती मंदराचळ मौळी स्थान. श्री शुकाचार्य समाधीपासी जाऊन समाधी ते वरियले. नव समाधी मेरू पाठारी 10वी समाधी शुक ऋषीश्वरी. असो हे दाही स्थूळ शरीरी पुढे तेथून या निघाले. या परी शुकवीर्याचे कथन बद्रिकाश्रमी सोम ब्राह्मण. रंभा उद्देशे झाले पतन कबीर तेथे जन्मला. ही कथा भक्ती कथामृतात वधविली आहे जगन्नाथ. आता नवनारायण झाले व्यक्त त्याची कथा ऐकावी. असो वसुरवीर्य दोन्ही भाग झाला एक मच्छीने प्राशिला. तव कवी नारायण संचुरोनी वाहिला गर्भ लागला वाडीसी. दिवसानुदिवस 9 मास मच्छीने लोटले जलोधरास. पुढे प्रसूत अंडज सुरस यमुना जळी वावे जो. तो येथे एक कथा वर्तली श्री कैलासी अपर्णा माऊली. शिवासी म्हणे कृपा सावळली अनुग्रह मज द्यावाजी. तुम्ही जपता जो मंत्र तो मज द्यावाजी पवित्र. तेने करुणी मीसीच सनाथनी मिरविजी. शिव म्हणे उमे एक मी मंत्र उपदेशीन सकळीक. परी एकात ठाव अवलौकिक ऐसी जाण पाहिजे गे. अपर्णा म्हणे एकांत स्थान तरी महिवरी शोधू आपण. ऐसे एकता दयानंद अवश्य तिथे म्हणितसे. मग सिद्ध करुणी नंदिकेश्वर हिंडता स्थाने महिवर. श्रमोनी वर्तता उमा ईश्वर यमुने तटी येऊनी पोचली. मग उतरुनी नंदिकेश्वरावरुनी ती नंदी ठेवूनी तटावरती. उभयता उतरुनी यमुने सरिती जवळ काठी बैसली. तो यमुना तट एकांत तेथे मनुष्याचे न मिळे जात. ऐसे पाहुनी शुद्ध एकांत ते स्थान ईश्वरासी मानले. परी तो मच्छिंद्रोदरात कवी नारायण नेनोनी त्यात. पार्वती ते उपदेशी नाथ मंत्र संजीवनीसी. तिथे तो मंत्र उद्देशिता मच्छी तेने होती सत्यता. तो उपदेश शब्द गमी तत्वता मच्छिंद्राने केला. एकिले परिग्रहणीच झाले तेने करुणी ज्ञान प्रगटले. मी तू पण सर्व सरले सर्वची ब्रह्मा सनातन. असो शिव पार्वती ते पुसत की कैसे चोज उपदेशात. तू ते सापडील खून ते माते बोलवी दावी आपणे तू. ऐसे शिव तीस पुसता तो आधीच मच्छिंद्र झाला बोलता. म्हणे महाराजा आदिनाथा ब्रह्माचो जमिरवेल. आता किंबहुना चराचर असे स्वरूपे वृत्ती साकार. न गणोये हिमची सार अब्रह्म भुवनापासुनी. ऐसे शिव एकता वचन जळी पाहो चाकटोन. तो मच्छिंद्र तरी नारायण कवी महाराज समजला. मग शंकर बोलते झाले त्याते म्हणती महाराजा तू आहेस येथे. तरी मम उपदेशा तू ते लाभ झाला कविराया. परी हे फारची झाले अपूर्व पुढे एक आनंद पर्व. मंत्रोपदेश गौरव दत्तमुखी करवीन मी. तरी तुझ जन्म झाली या पाठी बद्रिकाश्रमी यावे शेवटी. तेथे तू ते देईल भेटी सर्व सामग्री सचिन्न. ऐसे बोलून आदिनाथ स्वस्थाना गेले अपने सहित. एरीकडे गर्भमच्छोदरित तेचे मंत्र घोकित असे. या परी भरता पूर्ण दिवस मच्छीने प्रसुद्ध काळा समयास. अंड सांडुनी जळतटास मच्छी गेली जळोदरी. असो अंड सांडुनी तिरास मच्छी गेली जळोदरास. त्यास काही लोटल्या दिवस यमुना तेरी महाराजा. तव तेथे समय काळी बक पक्षाची उतरली मंडळी. मी नवेचा वया यमुना जळी निगजगणा सहित संचरले. तो अकस्मात मित्र जातटी अंडज शुक्तिका पाहिली दृष्टी. मग सर्व मिळून चंचू पेटी खाद्य म्हणून भेदिती ते. चंचुपुटाचा भेद वज्र तेने अंड झाले जर्जर.
द्विशकल होनी सत्वर महिवरी आदळले. परीवरील शकल पडिले मही, खालील शकलात बाळा विदेही. जैसे अर्क उदक प्रवाही एकाकी उतरला. रुदन शब्द कडकडाट, बाळ तेजाचा ओभाट. ते निहाळिता चकचकाट, पाहुनिया पळाले ते. असो सकळ शुक्तिका रत्नाकर, आतमुक्त मुक्तिकेचा मद्र मच्छिंद्र. असता तमारी कन्या तीर, पावला धीवर त्या काळी. तो धीवर कामेक नाम सुबट, पाहता अंडजश युक्तिका प्रगट. तो तात रत्न तेजस्फुट, बाळरम्य देखिला परी तो जो सेविता. मग चित्ती द्रवली मोहमता, म्हणे बाळ हे कोमळ तत्वता. याते बक्षील कोणी सावज, ऐसा उदय होता चित्ती. देव शब्द कुसुमा सांडिती, की हे महाराजा कामिक मूर्ती. बाळने ओ सदनाते, अरे हा कवी नारायण. मच्छिंदरी पावला जनन, तरी मच्छिंद्र ऐसे याते नाम. जगा माझे मिरवावे की, अरे हा दक्ष योनिद्र जेठी. तारकानिका मही पाटी, तरी तू संशय सोडोनी पोटी. सदनानी महाराजा, ऐसे देव वागुत्तर रत्न. कर्णपुटिके होता भूषण, मग ते दृढ करुणी जतन. हृदय संपुटी पाळीतसे महाविश्वासाची पाटी. आधीच मोह नांदेल पोटी, आनंदाची अपार दाटी. आनंद पात्री हेळावे, जैसे पायाची न पात्री. घृत शर्करा होय मिश्रिती, तो गोडपणाचा भाग अमृती. ढाळला का जाईना, की दरिद्राचे सुरवाडास. मणी पेटली राजहंस, ते गजशुंडीची माळ ग्रोवीस. सुख का वाटेल जाईना, की वंशशुद्धी ते शून्यमय. चिंता काळी मानिशा आहे, तैसा सूत मित्राचा होता उदय. मग तेथ चिंता काहीसा, की कवडियासी वेचिता प्राण. ते मांदूसची लादली सुख धन, की मृत्यू भयाचे असुख मानून. चित्ता जडे चित्ता साकडी, तो पियुषाची अनुकूलता. गोडी सुखाचा उदय होता, मग चिंता निशीचा आनंद सविता. प्रभा लागी हेलावे, मग स्नेह कवणीची कर संपुटी. तो येण्या हिता बाळ जेटी, हृदय वाहुनी कामिक पोटी. सदनी आणिले तयाते, शारदाता नामे सुंदरा नारी. ओ पिता झाला ती एकरी, म्हणे साजनी वंशाधारी. सुत मिरवी लोकांत, की पाहे पापूर्ण भरवसा. की राधानतय कर्ण जैसा, तरी तो पुढे राजमांदोसा. जगा माझी यौवानी, तन्याये भाग्योदये. सर्व सुख शयनी पहुडावे, आहा बाळ अवतार होय कवी नारायण मच्छिंद्र. मग कामिका हाती सुढळा सुता, नवरत्नाचा सम पाहता. परम आनंदली शारद्वता, बाळ कवळीला स्नेह मिळी. स्नेहे धरिताची पयोधरी, पय दाटले अति पाजरी. जैसे सोमतेज करी, सोमकांत द्रवतसे. असो कुशाचे मंडन, स्नेह भावे होता संगोपन. मग बाळ जठर पिंडीचे अग्न, पय होनी स्वीकारी. ते स्नेहाचा ओघ बाणे, बाळ अंगीकारोनी मार्जने. तप्तोदके घालूनी स्नाने, पाल खाते हलवीतसे. आधीच नामे शारदूत, त्यावरी अपत्य कामी कांता. तेथे बाळक मोह काम द्रवता, कौनरीती वर्णावे. आधीच असता मरवेली, यावरी पर्जन्य वृष्टी झाली. मग तो हेलावा लवलव पावली, कौनासी वर्णवे. ऐसी परी आनंद स्थिती, दिवस लोटले काहीसे मिती. 5 वरुषे वयावरती, मच्छिंद्रनाथ मिरवला. तो कोणी एक दिवशी, सुदनी उदयिक भूमीसी. पिता म्हणे तामरी कन्येसी, चला जाऊये मच्छिंद्रा. अवश्य म्हणे मच्छिंद्रनाथ, कृतांत भगिनी ती रायेत. मग जळोदरी सुचोरोनी तात, मच्छिंद्र बाळा आव्हानी तसे. तव जळा सवे मीन धाडी, आतुल्या ओढी कर संपुटी. बाहेर काढिता कामिक जेठी, महिमिना ते सोडितसे. मच्छिंद्रा ते म्हणे सुतोत्तमा, वेचोनी साठवी या मीना. ऐसे वधूनी कामिक पुन्हा, जळा माझे संचरे. एरीकडे मच्छिंद्रनाथ, मीन देखता म्हणे होतात. अहा मातुळ कुळाघात, कामिका ताता मांडिला. तरी आपण असता ऐसे राहाटी, बरवे पण पाहता दृष्टी.
हे योग्य नव्हे कर्मपोटी उपकारा मिरवावे. पूर्वी आस्तिके मातुळकुळा रक्षिले, आपले तपाची निबळे. राव बोधोनी सन्नपाळ नागकुळा वाचविले. मग एक एक मत्स्य वेचोनी, प्रवाह मेळवी जीवना लागोनी. ते कामिकता ते दृष्टीसी पाहुनी, परमचित्ती शोभला. जैसा परम सबळ, पेटला मिरवी वडवानळ. तेवी कामिक क्रोधाग्नी प्रबळ, हृदया माझी धडाडी. की मेघमंडळाची दाटी, चपळा पळती तेजावटी. तैसा धडाडोनी क्रोधपोटी, बाहेर आला तक्षणी. लक्षोनी मच्छिंद्राचे मुखमंडन, विकंपपोटी तेने तांडन. म्हणे जळोदरीचे काढिता मीन, बहुश्रम जानसी. तरी पुन्हा जळोदरी, मच्छ सोडितोसी कैसा भिकारी. खासील काय उदरांतरी, भीक मागो जाशील. ऐसे कोणी कामिक वचन, मनात मच्छिंद्र करी बोलणे. सर्वात पवित्र भिक्षांना, दोष त्यासे काही नसे. तरी हाची आता उपदेश, आरंभावे भिक्षांनास. एरीकडे जळोदरास, कामिक तेव्हा संचरला. एरीकडे मच्छिंद्रनाथ, दृष्टी चुकोनी गमन करीत. भ्रमण करिता द्वैत वनात, सढाळ जागा दिसेना. मग उत्तर दिशा बद्रिकाश्रम, पाहता झाला योगद्रुम. तेथे 12 वर्ष उत्तमोत्तम, योगा लागी आचरला. ते त्रिवत पगा सुचिस्मित, मंत्रदृष्टी अद्वैत वनात. लोह कटंक पादांगुष्ठात, देऊनी तप करीतसे. ऊर्ध्व वायूचे करुण भक्षण, दृष्टी अंको देऊनी दान. वाचा करोनी कृष्णार्पण, हरिभजनी मिरवला. शरीर क्लेशा देऊनी दान, ईश्वरी वेदू तनुमन प्रमाणे. तेने आस्ती पंजरावरोन, त्वचा तितुकी मिरवितसे. तपे भक्षिले सकळ मास, परी लागन लागे अस्तित्वचे स. मास भक्षो निस्सेकळ भागास, वृत्तीरस सकळ आटिले. नेत्र फिरोनी झाल्या वाती, दिसो लागली करपा सरोती. सकळ तेजाचा लाटली ज्योती, महाघोर तपाने. आस्ती त्वचा व्यक्त होनी, शिरा दिसली चांगुलपणी. सर्व अंग गेले वाळूनी, काष्टपरी मिरवितसे. ऐसे क्लेश संभवित, मच्छिंद्रांगी जाणवत. तो तेने अकस्मा अत्रिनंदन पातला. संचोरणी देवालय, स्तविता झाला उमाराया. हे दक्षजा माता करुणालया, दिगंबरा आदि पुरुषा. कामांतका फणिवेष्टका, रूढभूषणा कैलासनायका. अपर्णा निधाना कामांतका, वृषभारोहणा महाराजा. हे सकळ दानवातांका, देवदिशा उमाकांता. प्रलय रुद्रा त्रिपुरांतका, शूळपाणी महाराजा. हे शंकर नाम भिधानी, पंचवक्रा त्रेनयनी. भस्माधारणा उमारमणी, नरकपाळा विराजसी. ऐसे वस्तूचे वाग्रत्न, दत्ते अर्पिता माळा करोन. तेने तो शोणी कामदहन, प्रत्यक्षपणे मिरवला. प्रत्यक्ष होता उमाकांत, नैनी यजिता झाला दत्त. मग अलंगोनी प्रेम भरित, निकट आपण बैसला. योगक्षेमाची सकळ वार्ता, शिव पुसता झाला दत्ता. तेने ही सांगोनी क्षेम वार्ता, शिवसुखा पुसिले. या परी बोलता झाला दत्त, की बद्रिकाश्रमी कानन बहुत. तरी महाराजा दृष्टी व्यक्त, माझे करा कृपाळुवा. मग अवश्य म्हणून उमारमन, उभयता पाहू चालले कानन. परी ही वासना दत्ता कारणे, मच्छिंद्र दैवे उद्भवली. जैसा लाभ असतो पदरी, तो सहज वळून येत घरी. लघु शंके मूत्राधारी, मांदो संगट लागतसे. की उष्ण त्रासे मही चाली, आतुडे कल्पतरुची सावुली. तेवी दत्त वासना उद्भवली, मच्छिंद्र देव प्रकरणी. की याजवृत्ता टाकिल्या बाहेरी, हिरा ठेवूनी नेतगारी. तेवी दत्तात्रय वासना लहरी, उदय मच्छिंद्र देवाने. असो ऐसा लाभ भावना, उभयता रमती बद्रिकाश्रमा. नाना तरु पल्लवगमा, अपार चिन्हे पाहती. सुरतरू पोफळी, बकुळ चंपक कर्दळी. गलबुच्छ गुलाब केळी, नारळी सोनकेळी शोभल्या. की सहज पाषाण ढाळिता महिसो, दैवे आतुडे हस्तपादासी. तेवी मच्छिंद्र दैव उद्देशी, दत्तवासना उद्भवली. ऐसे वर्णिता अपार तरु,
तरी बद्रिकेचा फार शेजारू, कानना महानिकट मंदारू, मंदाराचळ शोभला. तयावरून वर्षत तो यधर, मणिकर्णिके अपार नीर. ती भगीरथी उत्तम तीर, निज दृष्टीने पाहिली. मग तेथ ओग धरून, उभयता करीते झाले गमन. असो मच्छिंद्राकारणे निज दृष्टीने पाहतील. तेथे जी होईल वार्ता, श्री गुरु ज्ञाने होय सांगता. निमित्त मात्र धुंडी सुता, ग्रंथा माझे मिरविल. धुंडी सुत नरहरिवंशी, मालुवदे कवित्वासी. निमित्त मात्र नरहरी कृपेसी, तेचे बोलवी ज्ञानेश. स्वस्ती श्री भक्ती कथासार, संमत गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिसोत भाविक चतुर, प्रथम अध्याय गोडहा. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. श्री नवनाथ भक्तिसार प्रथम अध्याय समाप्त.